मला वाटतं की पाऊस बघून मला वाटतं छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेणं अत्यंत आवश्यक आहे. छत्री घेतली तरी आपलं आत्मन भिजत असते, डोकं त्यामुळे साबूत राहते. त्यामुळं रेनकोट आहे, तो रेनकोट हा आमचा इंडियाचा रेनकोट आहे. त्यामुळे छत्री घेऊन काही उपयोग नाही आहे. काँग्रेसच्या छत्रीमुळं सगळं अर्धांग भिजणार आहे. त्यामुळं एनडीएचा रेनकोट घ्यावा असं माझं मत आहे. आणि त्यांनी जे मत मांडलेलं आहे तर मला असं वाटतं की त्या सुद्धा कदाचित या विचाराच्या त्या म्हणजे त्यांचे मत त्या सगळ्या आमदारांचा विचार बघून कदाचित विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी सत्तेसोबत जायला हवं असं जे आमदारांचं मत आहे त्या मताशी काही टक्के सुप्रिया सुळे सहमत असतील असं मला वाटतं. पूर्वीपासून तुम्ही हे काय वेळेला राज ठाकरेंना भेटलेले आहे. कोणाला भेटावं त्याच्यावर बंदी अजिबात नाही आहे. त्यामुळं लोकसभेच्या वेळेला राज ठाकरे हे आमच्यासोबत आले होते. त्यामुळं मुख्यमंत्री त्यावेळेला त्यांना भेटले होते. पण लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत येऊन आम्हाला काय फायदा झाला नाही. आणि विधानसभेला त्यांच्यासोबत नसताना आमच्या ज्याच जागा निवडून आलेली आहे. त्यामुळे माझं पूर्वीपासून मत असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही थोडीशी रोज बदलणारी आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेऊन आपला काही फायदा होणार नाही. जर आम्ही RPI जर तुमच्यासोबत आहे तर राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं पूर्वीपासूनचं मत आहे. त्यामुळं आणि राज ठाकरे काही पूर्णपणे आमच्यासोबत येतील असं अजिबात नाही आहे. कारण ते तो बळावर लढण्याची भूमिका त्यांची अनेक वेळेला राहिलेली आहे. त्यामुळं महायुतीमध्ये त्यांना घेऊन येण्याचं आज माझं मत आहे. मीडियाचा सर्वे मुंबईचा सांगतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर 50% मतं त्यांना मिळतील आणि सत्ता येईल असं एक सर्वे कुठं मुंबईतला. मला असं वाटतं की मुंबईमध्ये आमची महायुती स्ट्रॉंग आहे. जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी मुंबई ही बहुभाषिक आहे. मुंबई ही बहुराष्ट्रीय आहे. बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक बहुराज्यीय आहे. आणि अनेक राज्यातले लोक तिथे हिंदी भाषिक लोक आहेत, गुजराती भाषिक लोक आहेत, साऊथ इंडियाचे लोक आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलितांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मराठी दलित आणि बाकीचे दलित आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी त्यांना सत्ता मिळणं अशक्य आहे. आणि यावेळेला महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल असा आम्हाला विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.